परंपरा आणि गुरुभक्ती ऐश्वर्याचा जर हा सोहळा असेल जर असेल तर गुरु म्हणजे काय असतं हे कळलं पाहिजे. गुरु म्हणजे काय असतं हे कळलं पाहिजे. मग गुरुभक्तीचं महत्त्व, गुरु कळल्यानंतर गुरुभक्तीचं महत्त्व, गुरुभक्ती कळल्यानंतर गुरुभक्ताचं महत्त्व, आणि गुरुभक्ताचं महत्त्व कळल्यानंतर मग गुरुभक्ताचा प्रसार प्रचार जगामध्ये, अशी गोष्ट आहे. भक्त मनुष्य कुणाचाही होतो, राजकारणी माणसाचाही भक्त होतो, भक्ती कुणाचीही करतो, मनुष्याला श्रद्धा असते, सात्विक गुण असतो, कुणाचीही भक्ती करतो. पण कुणाचीही भक्ती सर्व भक्तीपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. याचं कारण असं की मनुष्य ज्याची भक्ती करतो त्याचं मोठेपण, त्याचं ऐश्वर किती आहे हा प्रश्न आहे. एक प्रश्न तुमच्या मनात येईल, परमेश्वराची भक्ती श्रेष्ठ की गुरुची भक्ती श्रेष्ठ, ईश्वर भक्ती श्रेष्ठ की गुरुभक्ती श्रेष्ठ? त्याची उत्तर अनेक, 2-3 उत्तर आहेत, तेवढे देत नाहीत. त्यातलं एक उत्तर आहे, ईश्वर भक्ती आणि गुरुभक्ती एकच आहे. ईश्वरच गुरु होतो आणि गुरु ईश्वरच असतो. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. श्री तुकाराम महाराज वर्णन करतात, देवच गुरु होतो आणि गुरु देवच असतात, दोघांचं तात्विक दृष्ट्या एकत्व आहे, असा वेदांताचा सिद्धांत आहे. अशी गोष्ट आहे. त्याच तत्वाला शुद्ध माया मायोपाधी लागली तर तो ईश्वर होतो, आणि उपाधिरहित असतो तो परब्रह्म असतो, आणि त्यालाच करुणा उपाधी लागली की तो गुरु होतो. पण शासक व्यवस्थेत परमेश्वर असताना त्याची भक्ती करणं इतकं सोपं नाही. त्याचं मन वेधून घेण्या इतकं आपल्याला करता आलं पाहिजे. पण ज्या वेळेला तो करुणेनं गुरु होतो त्यावेळेला त्याची मर्जी आपल्यावर बसायला इतके प्रयास आपल्याला करावं लागत नाही. हे रहस्य गुरुभक्ती ईश्वर भक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे, या सिद्धांताचं हे रहस्य आहे. विठ्ठल आणि तो अनुभवाच्या दृष्टीने ईश्वर परब्रह्म असतो, जगत पालनाच्या दृष्टीने तो शासक आणि पालक म्हणजे ईश्वर असतो. मायोपाधी शिव बोली जेती, तो ईश्वर असतो. आणि भक्तांच्या बाबतीत गुरु असतो, ज्याने शिष्य म्हणून त्याची भक्ती केली त्याच्याकरता तो गुरु असतो. अशा 3 भूमिका त्याच्या सापेक्षत्वानं असतात, जगाच्या सापेक्ष, भक्ताच्या सापेक्ष आणि अनुभवाच्या सापेक्ष म्हणजे निरपेक्ष, असं त्याचं त्या ठिकाणी असतं. तो कधी काय होईल सांगता येत नाही. परंतु एक अनोखी गोष्ट सांगेन आपल्याला की हाच गुरु आणि हाच ईश्वर एक कालावच्छेदे करून हा त्याच वेळेला गुरु आहे आणि त्याच वेळेला ईश्वर आहे, असा जगात एकमेव उदाहरण आहे, आणि ते म्हणजे दत्तप्रभूचं आहे. विठ्ठल दत्त देवही आहेत, दत्त संत किंवा गुरु पण आहेत.
गुरु पण आहेत. दत्त जर देव आहेत असं जर म्हटलं तर ते दत्त भगवान वेळोवेळी जनार्दन स्वामींच्या माध्यमातून नाथ महाराजांना प्रेरणा देतात, दर्शन देतात. आणि एक वेळ अशी येते, दत्तचोपदारी करीत असे. दत्तचोपदारी करीत असे. दत्तचोपदारी करीत हो, चोपदारी करतात. काय आहे हे? तर या गोष्टी, या घटनात्मक गोष्टी स्वभावाला जुळतात का नाही याकरताच आजचं चिंतन आपल्यापुढे थोडंसं मांडण्याचा, मर्यादेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर देव आणि भक्त, ब्रह्मा विष्णू महेश हे देवत्व आहे. जनार्दन, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी आणि दत्तात्रय भगवान हे गुरुत्व आहे. गुरुत्व आणि देवत्व जर आपण टॅली करून पाहिलं तर यात खूप मोठा फरक दिसतो आपल्याला. गुरुत्व वेगळंच असतं, दत्तत्व वेगळंच असतं, ईश्वरत्व वेगळंच असतं. पण या ठिकाणी असं आहे की ईश्वरत्व आणि गुरुत्व हे एक ठिकाणी आलेलं आहे. म्हणून कुणाला असा संभ्रम पडेल कुणाला की गुरुत्व मुख्य आहे आणि दत्तत्व किंवा ईश्वरत्व गौण आहे, की ईश्वरत्व मुख्य आहे आणि गुरुत्व गौण आहे, असे संभ्रम त्या ठिकाणी आपल्याला पडेल. म्हणून त्यांच्या देवत्वाचा आणि गुरुत्वाचा उभय स्वभावाच्या अवस्थेचा पूर्ण अनुभव असलेले श्री एकनाथ महाराज त्यांच्याबद्दल जर काही बोलायला लागले तर या बोलण्यातून एक गोष्ट होईल की या उत्सवाला, महोत्सवाला जे नाव दिलंय गुरुभक्ती ऐश्वर्य महोत्सव, हे नाव सार्थ करण्यासाठी या नावात भगवान दत्तात्रयांच्या शासकीय ऐश्वर्याचा आणि गुरुत्वाच्या कारुण्याचा संगम कसा झाला आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न श्री एकनाथ महाराज त्या ठिकाणी करीत आहेत. ते एखाद्या व्यक्तीला आपण नुसतं परिचित म्हणून पाहतो, त्याचं संगती करून पाहतो, त्याचं शिष्यत्व करून पाहतो आणि त्याचा अनुभव घेऊन पाहतो, तर अनुभवाची श्रेष्ठता सर्वात आहे. म्हणून दत्तप्रभूंच्या स्वभावाचा, दत्तप्रभूंच्या ऐश्वर्याचा, दत्तप्रभूंच्या सामर्थ्याचा, दत्तप्रभूंच्या प्रभावाचा, या सगळ्यांचा उद्घोष एकनाथ महाराज एका वाक्यात करतात अभंगाच्या पहिल्याच्या. माझी दत्त माऊली बोला.
माऊली कुरवाळवली लागली प्रेम पान्हा पान्हा. प्रेम पाना पाना इली. किती गोड उद्गार आहेत. याच्यावरून जीव वाळून टाकावा असं वाटतं. थोडासा खुलासा करूया. तेव्हा दत्तप्रभूंना एकनाथ महाराजांनी माऊली ही संज्ञा दिली आहे. आपला हा उभा महाराष्ट्र ज्ञानोबा माऊलींना माऊली म्हणतो. ज्याचं कोणाचंही नाव ज्ञानेश्वर ठेवलं की लोक त्याला माऊलीच म्हणतात. इतकं ते फेमस झालं, इतकं ते प्रसिद्ध झालं, इतकं ते लोकांच्या हृदयात अंतःकरणात आणि रोम रोमात भिनलं. हा माऊली शब्द फक्त मराठीत आहे. बरं, ही माऊली कशी आहे? माऊली म्हणजे काय? जसं सामान्य गाईला गाय म्हणतात आणि आसन्न प्रसवा आत्ताच व्यालेली जी गाय तिला धेनू म्हणतात, त्याप्रमाणे आई हा जो शब्द आहे, माता किंवा आई हा शब्द आहे, जिला मुलांना जन्म दिलाय ती आई होते मुला मुलींना. परंतु त्यातलं माऊली हे वैशिष्ट्य हे आहे की जिचं मूल लहान आहे, मोठं नाही आहे, त्याला काही कळत नाही आहे, त्याला त्याची भूक तहानही समजत नाही. हां, मायेची तयाची भूक ते मायेशीच लागे, एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे येरी नाही. त्याला लागलेली भूक आईला आपल्या अंतःकरणात त्या ठिकाणी जाणवते. असा एकमेकांच्या अंतःकरणाचं छोटं बाळ आणि आई यांच्या अंतःकरणातलं कॉम्बिनेशन असं एक अलौकिक आहे, अलौकिक आहे आणि ते कोणालाही समजणार आहे. म्हणून अशा छोट्या बाळाची आई, त्याचं जाणून सगळं करणारी, त्याचं हित वाहणारी माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, अशी माऊली असते. म्हणून तिला माऊली हे नाव आहे. या माऊलीचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य काय आहे? काही नाही, थोड्या शब्दात, सोप्या शब्दात, प्रेम पान्हा पान्हावली. प्रेमाचा पाना तिने पानावलेली आहे. आईचा आणि मुलाचा दृष्टांत भगवंताला त्या ठिकाणी दिला. यात काय विशेष केलं? हे तर सामान्य माणसाची, प्रत्येक आईला पाना येतो की नाही? प्रत्येक आई पाना सोडते की नाही? गाय सोडते, आई सोडते, बाळाला पाजते. नाही, इथला विशेष वेगळा आहे, वेगळा आहे. पहिल्यांदा दृष्टांताचा विचार केला तर परमेश्वराने एक थोर किमया केली आहे. प्रत्येक स्त्री सारख्या स्वभावाची नाही. कोणी रजोगुणी आहेत, तुम्ही कोणी तमोगुणी आहेत, कोणी सत्वगुणी आहेत, सगळ्या आहेत. कोणी सतत क्रोधातच असेल, कोणी सतत विलासातच असेल, कोणी कशात असेल. स्वभाव भिन्न, पिंडे पिंडे मतिर्भिन्न हा म्हणतात त्याप्रमाणे. परंतु एक गोष्ट आहे की ज्या वेळेला तिच्या पोटात येऊन गर्भ राहतो आणि ज्या वेळेला तिकडं मुडाची वाढ होते आणि स्तनात दुधाची वाढ होते, त्यावेळेला तिच्या अंतःकरणातला आणि अचानक ॲटोमॅटिक बदल चालू असतो. स्तनामध्ये दूध येण्याकरता जी प्रक्रिया आहे ती वेगळीच आहे. गर्भात वाढणाऱ्या गर्भाची प्रक्रिया वेगळीच आहे. आणि मनातले रजतम गुण त्यावेळेला त्याच्याकरता स्पेशल, त्याच्याकरता बाजूला जाऊन, सगळ्या गुण बाजूला, सगळे स्वभाव बाजूला ठेवून त्याच्याकरता आणि सर्वस्व द्यायचा अशा प्रकारचा प्रेमभाव तिच्या अंतःकरणात येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव! प्रेमभावात परिणत, तिच्या स्वभावाची परिणती प्रेमभावात होते. तिच्या अन्नाची परिणती शुद्ध बाळाकरता दुधात होते आणि गर्भात वाढणारं बाळ सगळं अन्न रस्त्याला मिळून येतो. या 3 प्रक्रियांचं परिवर्तन आपोआप चाललेलं असतं. आणि कोणतीही आई असली तरी मुलाला ती अनुकूल आणि हे असते. म्हणून प्रत्येक आईला जो पाना येतो तो प्रेमाशिवाय येत नाही. दूध असतं आणि दूध येतं. एक त्याला 5 प्रकारची प्रक्रिया आहे. ऐका, पहिली गोष्ट आहे, शरीरामध्ये दूध तयार होण्याची एक जागा आहे. एरवी तुम्ही किती संशोधन ॲडव्हान्स असू द्या, पण एकीकडे गाईला गवत
मशीनमध्ये घातलं आणि दुसरीकडे दूध निघालं असं होत नाही. एकीकडे पोळी भाजी पोटात घातली आणि त्याचं दूध तयार झालं असं होत नाही. परंतु ही प्रक्रिया यावेळेला होते. म्हणून दूध ठेवण्याची म्हणजे साचण्याची तयार होण्याची एक प्रक्रिया आहे. पण या प्रक्रियेनं भागत नाही. ज्या वेळेला आपल्या बाळाबद्दल तिला कळवळा निर्माण होतं, आतून असं आतडे कळवळून येतात आणि याला भूक लागली आहे, मी त्याला पाजलं पाहिजे असं म्हणून प्रेमाचा उचंबळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला ते विशिष्ट ठिकाणी असलेले दूध स्तनाच्या बाहेर यायच्या ठिकाणापर्यंत येण्याकरताचं जे त्या जागेचं बंद असलेलं तोंड आहे ते उघडतं. म्हणजे प्रेमाची किल्ली, आईचं दूध बाळाकरता बाहेर येण्याकरता प्रेमाच्या किल्ली त्या कुलपाला लावावी लागते. म्हणजे प्रेम उचंबळून आल्याशिवाय दूध त्या ठिकाणी बाहेर येत नाही. म्हणून माणसं लबाडीनं दूध काढून घेऊन दुसरीकडे वापर करतात, तो भाग स्वतंत्र बरं का. गाईचं दूध वासराला किती पाजतात, हां, पण त्याप्रमाणे आईचं दूध जेव्हा येतं त्यावेळेला त्या प्रेमानं त्याचं तोंड उघडतं आणि मग ते स्तनात बाहेर निघण्याच्या योग्यतेला अशा प्रकारचं येतं. इतक्यावर भागलं नाही. आई असली, माऊली असली की तिला दूध पाहिजे, नाही तर अंगावर दूधच येत नाही, मग दुसऱ्या कोणाला तरी पाजावं लागतं, काहीतरी करावं लागतं. दूध असलं पाहिजे. दूध असलं तर प्रेम असलं पाहिजे. प्रेमाच्या पाण्यानं ते दूध स्तनापर्यंत आलं पाहिजे. स्तनापर्यंत आल्यानंतर त्याला गिऱ्हाईक पाहिजे, लहान मूल पाहिजे. दुर्दैवानं लहानपणीच गेलं तर त्या आईचं दुर्दैव असतं. ते कुणाला पाजू, कुणाला पाजू हे म्हणते. यशोदा वर्णमानानी पुत्र स्नेह पुत्र स्नेह चरितान शृण्वन्त्य शृण्यवास्त्राक्षी स्नेहस्नुत पयोधरा. भागवतात अत्यंत हृदयाचा विषय हा. की उद्धव जेव्हा आले होते त्यावेळेला यशोदा माता भगवंताची आठवण करीत होती, कृष्णाची आठवण करीत होती. त्याची बासरी, त्याचं शिंक, त्याचं ताट, त्याची वाटी, त्याचा तांब्या, त्याचं हे आहे, हे करीत होता, ते करीत होता, ते करीत होता. आणि मोठ्यांना हंबरडा फोडून यशोदा रडू लागली, उद्धवा काय सांगू, उद्धवा काय सांगू. कृष्णाला जाऊन 4 महिने झालेत, पण अजून माझ्या स्तनातलं दूध थांबलं नाही. 11 वर्षाचे होते भगवान, 11 वर्षाचे. आत्ताच्या आया म्हणतात 2 महिने आलं बाई दूध आणि येईच ना, आता काय करावं. काय करता आता. 11 वर्ष झाले पण स्तनात दूध, हृदयात प्रेम, डोळ्यात पाणी आणि मुखामध्ये कृष्णाचं नाम हे सारखं यशोदा मातेच्या गुंजत होतं. रडून 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 ती सांगत होती. याचा अर्थ असा आहे की मोलाचं दूध मोलाच्या प्रेमानं मोलाच्या आईकडून जरी आलं असलं तरी त्याला गिऱ्हाईक असलं पाहिजे, त्याला बाळ असलं पाहिजे आणि त्या बाळाला स्तनाला लावलं गेलं पाहिजे. ही गोष्ट आहे. अशा प्रकारच्या 5 प्रकारातून ज्या वेळेला दूध येतं त्यात मुख्य तत्व कोणतं आहे, प्रिन्सिपल काय. यात प्रिन्सिपल असं आहे की स्त्री जन्म देवानं दिलाच आहे, दुधाची प्रक्रिया ठेवलीच आहे, बाळ असतंच असतं त्याच्या नशिबानं. पण मुख्य मुद्दा असा आहे की ते दूध त्या आईकडून त्या बाळाला मिळण्याकरता प्रेमाचा प्रकार यावा लागतो, प्रेमाचा पाना यावा लागतो. म्हणून त्या प्रेमाच्या आलेल्या ओरसाला, प्रेमाच्या आलेल्या धारेला एक पाना नावाचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. पाना फुटला, पाना हे झाला, पाना आला. ऐका, आता हा प्रेमाचा पाना व्यावहारिक आईलाही सुटतो म्हणून व्यवहारातलं दूध येतं. पण जर दत्त माऊलीला दृष्टांत देऊन तिच्याकडे हा जर सिद्धांत लावायचा झाला, पारमार्थिक सिद्धांत लावायचा झाला, तरी याचं दूध कोणतं आहे, याचा पाना कोणता आहे, याचं बाळ कोणतं आहे असं बघावं लागेल. पण त्यापेक्षा एक आपल्याला सांगतो,
पाना येतो. पाना म्हणजे प्रेमाचा. पाण्यातलं प्रेम आणि पाण्यातलं दूध या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत, व्यवहारात स्वतंत्र आहेत. पाना येतं म्हणजे प्रेम येतं, पण ते प्रेम काही बाळाला प्यायला उपयोगाला येत नाही, त्याला दूधच लागतं. प्रेमाचा आणि दुधाचा संबंध आहे म्हणून बाळाचा आणि प्रेमाचा संबंध आहे. तसंच आलं असतं तर प्रेमाचं काही नसतं, पण तसं नाही. तर पाना येतो, तर पाना इतर आई मुलाकरता दूध नावाचा पाना सोडते आणि दत्त माऊली प्रेम नावाचा पाना फोडते. हे यातलं विशेषत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. ही कुणाला सोडते? ती मुलाकरता सोडते. ही शरणागत भक्ताकरता सोडते. जे शरणागत आलेत त्याच्याकरता सोडते. आणि तिला एखाद दुसरा मुलगा असतो. या माऊलीला हजारो लाखो मुलं आहेत. तेवढ्याला पुरून उरलेला प्रेम पाना त्या ठिकाणी सोडते. आणि जगामध्ये दुधापेक्षाही प्रेम हे अति सुंदर, अति गोड आहे. शीतळ सावली आमुची माऊली, 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 शीतळ सावली आमुची माऊली. विठाई बोळली प्रेम पान्हा, विठाई ओळली प्रेम पान्हा, विठाई ओळली प्रेम पान्हा, विठाई ओळली प्रेम पान्हा. शीतळ सावली आमुची माऊली, विठाई ओळली प्रेम पान्हा. सावली माऊली प्रेम पान्हा, जवळजवळ सगळे शब्द तुकाराम महाराजांनी हे नाथांचे शब्द तिथे आणलेले आहेत. आणि प्रेम पान्हा ओळली. आईचं दूध बाळ पितं, त्यामुळे त्यानं शक्ती येते. त्यामुळे त्या दुधामुळेही त्याला प्रेम निर्माण होतं. दुधातून प्रेम मिळतं बाळाला, दुधातून शक्ती मिळते, दुधातून सात्विकता मिळते, दुधातून शीलता मिळते, सगळं मिळतं. आणि आईचं दूध जे बाळ पिलं आहे ते 100 वर्ष जगतं, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. आता लोक का जगत नाहीत जास्त? तर आईचं दूध त्यांना मिळत नाही, गाईचं पण दूध मिळत नाही. जे मिळतं ते डेअरीचं दूध मिळतं. डेअरीचं दूध मिळाली ढेरीच वाढते फक्त, बाकी काही नाही वाढत त्याचं. आणि त्यामुळे विकृती निर्माण होते. म्हणून माणसाची आयुष्य मर्यादा कमी कमी आली पाहिजे, यायला लागली आहे. म्हणून घरातल्या मुलांना दूध आणि घरातल्या मुलांचं एकमेकावर आणि सर्वांचंच एकमेकावर प्रेम वाढायचं असेल तर गायीची सेवा करा, गायीचं रक्षण करा, हे शास्त्रकार आपल्याला सांगतात. केवळ व्यवसाय म्हणून नाही. अशा प्रकारची प्रेमपाना विठाई ओळली याचा अर्थ असा की लहान मुलाला जशी दुधाचीच गरज असते तशी देवाच्या आणि संतांच्या गुरूंच्या भक्तांना प्रेमाची गरज असते. म्हणून प्रेम सुख देई, 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 प्रेमाविरलाई समाधान, प्रेमाविरलाई
प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई ही माऊली अशी आहे, तिची भक्ती केली, तुम्ही ऐश्वर मागितलं तरी देईल, पैसा मागितला तरी देईल, निवडून मला आलं पाहिजे म्हटलं तरी निवडून आणील, काही करायची तिची शक्ती आहे, ऐश्वर सामर्थ्य सगळं आहे. पण इथं या अभंगातला विषय, जे भक्त गुरूंना किंवा देवांना दत्तात्रेयांना प्रेमच मागतात त्यांचाच हा विषय आहे. प्रेम पाना पानाईली, त्या प्रेमाचं दुधात रूपांतर करायचं आणि ते दूध आणून पाजायचं आणि त्याच्यातून प्रेम प्रेमच आहे. म्हणून माझी विठाई माऊली आज प्रेम पाना पानावली. तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वराला म्हणून उपास्याला म्हणून म्हणतात आणि सद्गुरूंना म्हणून एकनाथ महाराज म्हणतात. फरक यातला काहीच अशा प्रकारचा नाही. अशा प्रकारचा प्रेम पाना मला या माऊलीनं दिलेला आहे. मला या माऊलीनं त्या ठिकाणी प्रेम पाना दिला आहे. प्रेम पाना दिला तर काय आहे की भगवान दत्तात्रेय किंवा कोणीही सद्गुरू, ईश्वराचं असं आहे की कोणी जर शरण आला तर त्याची दखल घ्यायची. कुणाला शरण आणण्यासाठी प्रयत्न नाही करायचा. शरण आला तर त्याची दखल घ्यायची, त्याचं म्हणणं काय आहे म्हणायचं आणि सहसा त्याला कामनेप्रमाणे त्याला देऊन पुन्हा मोकळं व्हायचं आपण, असा परमेश्वराचा खाक्या आहे. पण सद्गुरूंचं तसं नाही. ज्याप्रमाणे आई आतून आलेला दुधाचा पाना मुलाने पिला पाहिजे, नाही तर ते स्तन तट्ट होऊन जाईल, याकरता त्याला तिला त्याची गरज आहे. आपल्या दुधाच्या उपयोगासाठी आणि आपल्या आंतरिक समाधानाकरता तिला त्याची गरज आहे. आणि भूक लागल्यानंतर भूक शमविण्याकरता बाळाला त्या ठिकाणी गरज आहे. एखाद्या वेळेस बाळ लहान असतं, वेंधळं असतं, त्याला कळत नसतं. मग कळत नसताना ते जर एकीकडे खेळत असलं, पाहत असलं कोणीकडे तरी, आणि इजा पानं जर दाटून आला, प्रेम उचंबळल्यामुळे त्याचं तोंड मोकळं झालं आणि पाना जर आला आणि तट्ट होऊ लागला, तर ते प्रयत्न करीत नाही, तिलाच प्रयत्न करावा लागतो. काय प्रयत्न करावा लागतो? अभंगाच्या पूर्वाळोने लावेस्तानी पूर्वाळोने लावेस्तानी पूर्वाळोने लावेस्तानी पूर्वाळोने क्रोध नाही मने, लोहे निष्ठुर क्रोध नाही मनी, पूर्वाळोने लावे तरी पूर्वाळोने लावे तरी, लोहे निष्ठुर क्रोध नाही मना, लोहे निष्ठुर क्रोध नाही मना, लोहे निष्ठुर पूर्वाळोने लावे
वाळवणी लावी स्तनी क्रोध नव्हे निष्ठुर क्रोध नाही मनी. वास्तविक असं आहे, दूध पिण्याची गरज आईला जरी प्रेम असलं ॲटोमॅटिक स्वाभाविकपणे, पण गरज कुणाची आहे हो? गरज बाळाची आहे. गरज आईची नाही आहे, गरज बाळाची आहे. पण त्याचे पडसाद तिच्या अंतःकरणात उमटतात, म्हणून ती गरजही तिच्याच अंतःकरणात उमटते. त्याची गरज त्याला कळत नसते, म्हणून त्याचा स्वभावाप्रमाणे त्याची गरज, बाळाची गरज आईच्या अंतःकरणात उमटते आणि आपल्या प्रेमाच्या पाण्याबरोबर त्या गरजेचाही विचार करते ती. आणि ते जर दूर असलं, ते जर खेळत असलं, ते जर इकडं तिकडं असलं तर त्याला जवळ घेते, कुरवाळते, त्याला आपल्या स्तनाला लावते. आपल्या दुधाचा तान्हया निके ते माऊलीची जाण, माऊलीची ती करणे. तान्हया लिके ते माऊलीशीच करणे असं म्हटलं. तर त्याचं जे हित आहे, त्याचं जे चांगलं आहे ते तिलाच करावं लागतं, म्हणून ती स्तनाला लावते. या चरणामध्ये पहिल्या चरणाचा एक निगेटिव्ह भाव मांडलेला आहे. काय? नवे निष्ठुर क्रोध नाही म्हणे. नवे निष्ठुर काय आहे? निष्ठुर नाही म्हणजेच क्रोध नाही. क्रोध आल्यावरच माणूस निष्ठुर होतो ना. क्रोधच नसल्यावर निष्ठुर कसं होईल? कशा करता होईल? म्हणून यमक साधण्याकरता किंवा अक्षराची संख्या पुरी करण्याकरता नाथ महाराजांनी हे 2 मुद्दे घातलेले नाहीत. त्या 2 मुद्द्यांचा स्वतंत्र अर्थ आहे. कधी कधी आई निष्ठुर होते आणि कधी कधी तिला क्रोध येतो. काय करावं? प्यायला जवळ घेतलं, पाना आला आणि त्याने शी करून ठेवली अंगावर. राग येईल का नाही? राग येईल. आणि एखादी आईशिवाय दुसरी असली तर ती एखादा हळूच का होईना पण रपाटा मारील, त्याला रपाटा मारील, क्रोध येतो. अशी गोष्ट आहे. एखाद्या मुलानं आई दमून आल्यानंतर रात्री रडून 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 तिला जागं ठेवलंय आणि जागं ठेवल्यानंतर पुष्कळ वेळा घेतलं, पण मग सासूबाई म्हणाले, अगं बाळाला घे, अगं बाळाला घे. जाऊ द्या, ते सारखंच रडत आहे, रडू दे थोड्या वेळ. काय होतं रडलं तर? क्रोध न येताना सुद्धा अशा प्रकारची निष्ठुरता कधी केली जाते आणि कधी कधी त्याच्या यानं बाळ काय करतं तेही हाटिल्यापणाने करतं. दूध पितं, तोंडात साठवतं आणि आईच्या तोंडावर फुर्र करतं. काय करावं त्या आईनं? दूध वाया गेलं, तोंड खराब झालं आणि त्याला मिळालं नाही. अशा वेळेस क्रोध येण्याची शक्यता असते. म्हणून अज्ञानी मनुष्य भ्रमात असलेली व्यक्ती आणि प्रमादी असलेली व्यक्ती आपल्याजवळ असली तर आपल्या क्रोधाचा निकष लागत असतो. आपल्या घरामध्ये आपण जर अक्रोध व्हावं, नाथासारखी आपण शांती धरावी, 108 वेळा जेवण थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला, आपल्या अंगावर एखाद्याला 4 वेळा थुंकू द्या बरं. प्रयोग करून पहा कोणीतरी कोणावर. पण तो जे करील ते सोसण्याची तयारी ठेवा. त्यांनी मारलं तर मार खा गपचूप, नाही तर पुन्हा तुम्ही हे केल्यानंतर मग महाभारतच व्हायचं, मग दुसरं काय व्हायचं. आपल्या शांतीचा, आपल्या सहनशीलतेचा, आपल्या तितिक्षेचा निकष लागणं हे सुद्धा परमार्थाचं लक्षण आहे. आणि याकरता आपल्या विरुद्ध वागणारे लोक आपल्याला सहाय्यक आहेत. आपल्या घरात एखादी व्यक्ती वेडवाकडं वागणारी असली आणि आपण क्रोधावर नियंत्रण करण्याचा विडा जर संतांच्या आज्ञेने उचलला असला तर आपल्याला त्याने एक संधी मिळवून दिली आहे की तुला सहन किती होतं बघू बरं. आता आज इतकं झालं, उद्या तितकं झालं आणि सवय लागली की मग पुढं काही वाटत नाही. म्हणजे आपल्याला त्रास देणारा मनुष्य आपला उपकारक असतो. हे परमार्थाच्या पार्श्वभूमीवर ज्याला ठरवून घ्यायचं आहे हे संतांच्या अंकित असलेल्या श्रेष्ठ गुरुभक्ताचं लक्षण आहे, गुरुभक्ताचं लक्षण आहे. परंतु हे बाळ किंवा कोणीही तसं जर करायला लागलं आणि आपला क्रोध जर अनावर झाला किंवा आपण थकल्यामुळे आपण थोडा निष्ठुरपणा केला, दुर्लक्ष केलं, चाल ढकल केली तर त्या बाळाचं कसं होणार?
त्या बाळाला किती त्रास होणार. म्हणून कशाही अवस्थेत निष्ठुर व्हायचं नाही, त्याला दूर ठेवायचं नाही. आणि कशाही अवस्थेत त्यानं काही केलं तरी आपल्याला क्रोध येऊ द्यायचा नाही. एकदा बादशहानं बिरबलला विचारलं, बिरबल, सबसे बड़ा कौन है? सबसे बड़ा बालक है. बालक आहे म्हणे. त्याला काही पटलं नाही. ते म्हणे, सर आपण सरकार आपण प्रयोग करून पाहू. मी होतो बाळक, तुम्ही व्हा माझी आई, आणि मी तुमच्याकडे हट्ट करीन. तो तुम्ही पुरवायचा आणि तुम्हाला क्रोध येऊ द्यायचा नाही. निष्ठुर व्हायचं नाही, म्हणजे जे काम मी सांगतो ते करायचं सोडून द्यायचं नाही. आणि क्रोध येऊन मला मारणं बिरणं असं काही करायचं नाही. ठीक आहे म्हणे. मग तर लागला बिरबल शहाणपणा सोडला, लागला इकडे इकडे उड्या मारायला. हे काचेचं तावदान फोड, हे कर ते कर, खिडकीचे काच फोड, असं करायला लागला. मग त्याला धरलं, त्याला कुरवाळलं. हां, बाळा 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 करायला लागला. कोण? बादशाह. ऐकून घ्या नुसतं. हां, तो कुरवाळायला लागला. शेवटी ते म्हणलं, मला ऊस पाहिजे, मला खायला ऊस पाहिजे. आता राजा बोले तर झाले. 2 नोकरांना सांगितलं जा. त्याने जाऊन मोठे सपाटे 2-4 ऊस घेऊन आणले. ते त्याचे खांडोळे करायचे, त्याचं साल काढायची, त्याचे तुकडे करायचे. पुन्हा रडायला लागला हा मोठा. पहिली 3री पट्टी होती, आता 4थी लावली त्याने. काय झालं आता? नाही, ते तुकडे तुम्ही करायचे स्वतः. आई तू कर ते तुकडे. त्या आई म्हणायला लागला बादशहाला, तू कर तुकडे. आता हट्ट पुरवायचाच जिद्द होती. ते सुरी घेतली त्याने. सुरी घेता 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 ते कापलं त्याचं. याच्या बापाने याने कधी तुकडे केलेच नव्हते. कशाचा अनुभव आहे? तर बोट कापलं. बोट कापल्यावर हे हसायला लागला आणि मला लवकर करून दे. ते रक्त आलं ना, ते जाऊ दे म्हणलं, गेलं तर त्याला काय होतंय. आता असं करायला लागला. मग तुकडे केले, त्याला खायला दिले, काही खाल्ले आणि पुन्हा रडायला लागला. म्हणे काय? आता ह्या राहिलेल्या तुकड्याचा पहिल्यासारखा ऊस करून द्या म्हणे. आता राहिलेल्या तुकड्याचा पहिल्यासारखा मला ऊस पाहिजे. दुसरा घे ना. दुसरा नाही, तोच पाहिजे. राजाने डोळे लाल केले, फटका दिला ठेवून. बिरबल हसायला लागला. म्हणे हे इतकं सोपं नाही आहे. हां, काय? एक गुरुची जाणीजे का प्रसवतिया. माऊली सांगितलंय, भक्ताची या जहालेपणा होई, बाळाची या धणी धाईजे, शिष्याची या जहालेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया. विठ्ठल. दोन दृष्टांत दिलेत, बाळाचे आणि बालकाची धनी धाईचे. बालक तृप्त झाल्यावर आपण तृप्त व्हावं, हे प्रसवती या जाणीचे. आणि शिष्याची या जहालेपणे होईजे, हे सद्गुरूची ने एकलेनी जाणीचे. दोन्ही गोष्टी आहेत. अशा करता निष्ठुर व्हायचं नाही, म्हणजे सतत कोमल भाव त्याच्याकरता 24 तास जाणवायचा आहे. एकनाथ महाराजांनी थोड्या शब्दात इतकं बारीक चिंतन केलं याच्यावर. आईच्या स्वभावाचं केलं आहे, मुलाच्या आणि आईच्या स्वभावाचं केलं, आणि गुरुभक्ताचं आणि संत दत्त भगवंताचं, अशा गुरुदत्त भगवंताचं अशा प्रकारचं केलेलं आहे. बारकाईने चिंतन असं आहे की कशाही अवस्थेत त्याच्यावर निष्ठुर न होता त्याच्यावर प्रेमाची अखंड धारा बहती अशा प्रकारची राहिली पाहिजे. पाना येण्यापुरतं प्रेम विशेषत्वानं येते खरं आहे, पण सामान्य याचा प्रेमाचा जो फ्लो असतो तो 24 तास त्या ठिकाणी टिकवावा लागतो. सतत ती टिकवावं लागतं. निष्ठुर न होणे म्हणजे सतत प्रेम टिकवणे, आणि क्रोध न येणे म्हणजे क्रोधाचा प्रसंग आला तरी त्या प्रेमानं त्या क्रोधाला बाजूला फेकून देऊन आपलं काम करीत राहणे, हे 2 लक्षणं त्या ठिकाणी सांगितले. हे 2 लक्षणं सांगितले. आणखी प्रेमाचं लक्षण काय असतं, आणखी गुरुभक्तांचं आणि गुरूंचं लक्षण काय असतं,
हे सांगताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की ज्याप्रमाणे भक्त देवाला किंवा गुरुला कधीच विसंबत नाही, आपल्याला मनुष्य जसा मृत्यूला विसंबत नाही, साधक जसा मृत्यूला विसंबत नाही, त्याप्रमाणे भक्तानं देवाला न विसंबे सर्वथा तुझी आड पंढरीनाथा क्षणभरी न विसंबे असं म्हटलं. क्षणभर सुद्धा भक्तांनी विसंबू नये आणि भक्तांनी आर्त हाक मारल्यानंतर देवाने धावून यावं, ही रीत आहे एकीकडची. पण इथे असं नाही, तर इथे गुरुच भक्ताला विसंबत नाहीत, ही उलटी आहे प्रक्रिया. पहिल्यांदा प्रेम पाना हा मुख्य उद्देश आहे. दुसरा निष्ठुर न होता क्रोध न येऊ देणे आणि त्याच्याकरता सतत अनुकूल असणे हे दुसऱ्या चरणातला विषय आहे. आणि त्याला सतत त्याच्यावर लक्ष 24 तास ठेवून राहायचं हा तिसरा विषय अभंगाच्या तिसऱ्या चरणात. भक्तासी न विसंबे भक्तासी न विसंबे सदा वाट पाहे बिंबे, सदा वाट पाहे बिंबे, कुरवाळूनी लावी स्तनी, कुरवाळूनी लावी स्तनी. भक्तासी न विसंबे सदा वाट पाहे बिंबे, सदा वाट पाहे बिंबे, सदा वाट पाहे बिंबे. भक्तासी न विसंबे सदा वाट पाहे बिंबे, सदा भक्तासी न विसंबे सदा वाट पाहे बिंबे. न विसरणं हा एक प्रकार आहे बरं का. आठवण करणं हा एक प्रकार आहे आणि न विसंबणं हा एक प्रकार आहे. देवाला तुकाराम म्हण तुझा विसर न व्हावा असं म्हणतात. म्हणजे आठवण होणं हे कोणालाही जमतं, कधी कधी जमल तसं आठवण करायची. पण न विसंबे याचा अर्थ असा, झोप लागेपासून झोपेतून उठेपर्यंत एवढा भाग जर सोडला तर जागृतीचा सगळ्या काळात एखाद्या व्यक्तीचं आपल्याला प्रेमानं अनुसंधान तैलधारावत अखंड अशा प्रकारचं असलं पाहिजे. हा परमार्थाचा भाग आहे. बापर खुमादेवी न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा श्री मारारी असं म्हटलं तर क्षणभर न विसंबे तर विसंबणार नाही आहे. तर सतत आठवण असते भक्ताची. म्हणजे दत्तात्रय भगवंताचा स्मर्तृगामी हा जो स्वभाव आहे. आत्ता आपण आठवण करतो आहोत. आज आपल्या सगळ्या कीर्तनात, पूर्ण कीर्तनात दत्तात्रय भगवान अत्यंत आनंदाने उभे आहेत, अशी गोष्ट आहे.
त्याचं कारण ते स्मर्तृगामी आहेत. त्याचप्रमाणे त्यांची भक्ती करणाराला ते विसंबत नाहीत. म्हणजे त्यांची भक्ती करणाराला त्यांचं जसं अनुसंधान असतं तसंच त्या भक्ताचं अनुसंधान त्यांना अशा प्रकारचं होतं. आणि जो वाट पाहे, जो भक्त त्यांची वाट पाहिल तिथे ते दत्त म्हणून उभे राहतात, बिंब म्हणून उभे राहतात. बिंब म्हणजे मूळ स्वरूप. बिंब जे असतं त्याला प्रतिबिंबाची काही पर्वा नसते, त्याला माहिती नसतं. सूर्याला माहिती आहे काय, गोदावरीत माझं प्रतिबिंब पडलं आहे, शरयूत पडलं नाही, इकडं पडलं तिकडं पडलं नाही, तो विचार करतो नाही. तो बिंबस्थानी असतो. आणि प्रतिबिंब अनेक असतात. प्रतिबिंबाला बिंबाशिवाय निर्वाह नसतो. प्रतिबिंब पाहे बिंबाकडे, पण बिंबाला नसतं. पण इथे उलटी गंगा आहे की प्रतिबिंबाचीच आठवण बिंब सतत करतं. नवल देखिले कृष्णरूप बिंब, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. बिंब या शब्दानं सगुण साक्षात्कारही सांगितला आहे. ते हजर राहून भक्ताचं काम करतात म्हणून. आणि निर्गुणाचंही बिंबच अशा प्रकारचं आहे. वेदांत शास्त्रातला जो बिंब प्रतिबिंब वाद आहे त्यात मुख्य बिंब अशा प्रकारचं आहे. किंवा व्यवहारात आरशात आपण आपलं बिंब पाहतो, बिंब नाही पाहत, बिंब दाखवतो आणि प्रतिबिंब पाहतो. आपणच आपलं बिंब दाखवतो आणि आपणच आपलं प्रतिबिंब पाहतो. म्हणून आपल्याला प्रतिबिंब मोठं वाटतं. कुणी महाराज आले काय, फोटो काढू द्या ना, फोटो काढू द्या, फोटो काढू द्या. खरं सोडून खोट्याकडे कशाला मागायचं. फोटो काढणं म्हणजे खोटं काम आहे. आणि व्यक्ती आली आहे त्या व्यक्तीकडं डोळे भरून पाहायचं, त्याच्याशी प्रेमाने बोलायचं, त्याने आपल्याकडं पाहायचं, पाया पडायचं, काही प्रश्न विचारायचा, काही समस्या सोडून घ्यायच्या. हा खरा भाग दिवस सोडून देतात आणि फोटो काढा म्हणून तिथं त्याला चिकटतात लोहचुंबकासारखं. हे काय काय चालतं हे बघा तुम्ही. तात्पर्य असं आहे की मुख्य बिंब आहे. म्हणून बिंब रूपानं परमात्मा दत्त महाराज तिथं हजर राहतात, तिथं हजर राहतात. म्हणून हे जे लक्षण आहे ते लक्षण आहे. आणि त्यानंतर हा या सगळ्या गोष्टींचा, प्रेमाचा प्रसंग असेल, दुधाचा प्रसंग असेल, माऊलीचा लेकराचा प्रसंग असेल, निष्ठुरता नसण्याचं सगळं जेवढं काही झालं तेवढ्या सगळ्याचा अनुभव दत्तात्रयांच्या बाबतीत मी घेतलेला आहे. म्हणून या बाबतीत माझा निश्चय असा आहे अभंगाच्या एका जनार्दने निश्चित, एका जनार्दने निश्चित, एका जनार्दने निश्चित, एका जनार्दने एका जनार्दनी निश्चित, एका जनार्दनी एका जनार्दनी निश्चित, एका जनार्दनी निश्चित, एका जनार्दने निश्चित, एका जनार्दने निश्चित, एका जनार्दने निश्चित, एका जनार्दने निश्चित, एका जनार्दनी निश्चित, एका जनार्दनी निश्चित, हो एका जनार्दनी निश्चित, एका जनार्दनी निश्चित. दत्त नामे पतित, पतित नामे पावन पतित, कुरवाळूने लावितनी, कुरवाळूने लावितनी, कुरवाळूने लावितनी, कुरवाळूने लावितनी. कुरवाळूने लावितनी, कुरवाळूने लावितनी, हो कुरवाळूने लावितनी,
एका जनार्दनी निश्चित पुढे दत्त नामे दत्तनामे पावन पतित 3 चरण सांगितले आणि शेवटी आपला निश्चित म्हणजे निश्चय सांगितला. जीवनामध्ये परमार्थामध्ये भगवंताबद्दल सिद्धांताबद्दल सद्गुरूंच्याबद्दल या निश्चय होणे महत्त्वाचं असतं बरं का. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. निश्चितम काय निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रती. मी सर्वज्ञ आहे अर्जुना, पण माझ्या दृष्टीनेही निश्चय फार महत्त्वाचा आहे. माझा निश्चय असा आहे की लेकराचं आईचं जे रूपक केलं त्या रूपकात परमार्थाच्या सगळ्या सिद्धांताच्या दृष्टीनं गुरुभक्त आणि दत्तात्रय भगवान यांचं रूपक त्या ठिकाणी जुळवलं. आणि हे जुळवून निश्चित असं आहे की ते दत्त महाराज असे आहेत की ते त्याच्या अधिकाराचा, त्याच्या पापपुण्याचा, त्याच्या पतितत्वाचा कशाचाच विचार करीत नाहीत. आणि त्यांचं तर असा कृपाळू स्वभाव आहेच, पण त्यांच्या नामातही शक्ती आहे की पतितांनी त्यांचं नाव घेतलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं केलं असताना तो पतिताचा पावन अशा प्रकारचा होतो. त्यांच्या नामातली शक्ती, त्यांची स्वतःची शक्ती, त्यांचं न विसंबणं, त्यांची जागरूकता, त्यांचं निष्ठुर न होणं, त्यांना क्रोध न येणं, स्तनाला आपण होऊन लावणं, इतका असा गुरु आणि असा देव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तो मला मिळाला आणि तो तुम्हालाही मिळावा एवढी. आणि त्या ठिकाणी एकनाथ महाराज सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती, प्रार्थना आणि आज्ञा करतात. एकच गोष्ट अशा प्रकारची आहे की आपल्या परिसरात, आपल्या भागात, आपल्या परिवारात झालेले जे हे संत आहेत, या संतात वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये नाथांचं स्थान फार उंच आहे. नाथही जशी दत्त माऊली त्यांची आहे तशी नाथ ही आपली माऊली आहे अशी गोष्ट आहे. अशा प्रकारच्या या माऊलीच्या ऐश्वर्याचं वर्णन त्या ठिकाणी करावं तितकं थोडंच आहे. हा गोसावी परिवार, आदरणीय योगीराज महाराज आणि आपण सगळे श्रोतृवृंद आपण केलेला हा सोहळा अत्यंत स्तुत्य आहे. मधून निमित्त साधून हे ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला मनुष्याच्या अंतःकरणाचं रिनिव्हेशन होतं, नूतनीकरण होतं. आणि या नूतनीकरणातून एक समाज, श्रद्धावान समाज त्या ठिकाणी निर्माण होतो. अशाच प्रकारची महाराष्ट्राला लाभलेली ही संत परंपरा उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो आणि आमच्यासारख्या सामान्य जीवाला त्यांचं नाम, त्यांची भक्ती, त्यांचं चरित्र, त्यांची कथा, त्यांचं कीर्तन हे करायला आणि ऐकायला मिळत राहावं अशी नम्र प्रार्थना नाथ महाराजांच्याकडे, त्यांच्या परंपरेतले मूळ असलेले भानुदास महाराजांच्याकडे, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी आणि त्यांचे गुरु दत्तात्रय भगवंताच्याकडे विनम्रपणे त्या ठिकाणी करतो. आणि शारीरिक क्षमतेच्या दृष्टीनं आणि वेळेच्या दृष्टीनं आणि प्रत्येकानं गुरुभक्त बनावं आणि दत्तात्रयांची सेवा, नाथ महाराजांची सेवा करावी आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेऊन अशा प्रकारची या सगळ्या पैलूंनी असलेली कृपा प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनाची सार्थकता करावी एवढा या अभंगातला नाथांचा संदेश प्रतिनिधित्वानं आपल्यापुढे वेड्यावाकड्या शब्दात ठेवण्याचा प्रयत्न करीत न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितोसे अशी सुज्ञ श्रोतांना, पारिवारिक सदस्यांना आणि सर्वांना नम्र प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो.